नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी। पहा, फेब्रुवारी हप्ता वाटप झाल्याच्या नंतर लगेचच मार्च महिन्याच्या हप्त्याचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहेत आणि या संदर्भातली ऑफिशियल अपडेट आपण पाहणार आहोत। त्यामुळे हा जो व्हिडिओ आहे तो नक्कीच महत्त्वपूर्ण असणार आहे, शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। त्याचबरोबर आणखीन एक महत्त्वाची सूचना, चॅनलवरती पहिल्यांदा असाल, पहिल्यांदा आपला व्हिडिओ पाहत असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, जेणेकरून या योजनेच्या सर्व लेटेस्ट अपडेट तुम्हाला वेळेवर पाहण्यास मिळतील। चला तर मग वाट कशाची पाहताय, सबस्क्राईब करून ठेवा। सुरुवात करूया व्हिडिओला आणि जाणून घेऊया सगळ्यात मोठी खुशखबर। तर पहा, या योजनेमध्ये जे लाभार्थी आहेत त्यामध्ये माझ्या ज्या विधवा महिला भगिनी असतील, त्याचबरोबर वृद्धपकाळ योजनेचे लाभार्थी असतील, श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी असतील, दिव्यांग बांधव असतील, या सर्वांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। मार्च महिन्याचा हप्ता वाटप करण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतलेला आहे आणि ही नक्कीच तुमच्यासाठी खूप चांगली बातमी असणार आहे। पहा, गेले 4-5 महिने झाले आपण पाहत आहोत की पैसे वेळेवर मिळत नाहीत, पण जानेवारीचा हप्ता आल्याच्या नंतर नवीन वर्षामध्ये 2026 मध्ये नक्कीच तुम्हाला पहा वेळेवर पैसे मिळायला सुरुवात झालेली आहे असं आपण म्हणू शकतो, कारण जानेवारीचा हप्ता मिळाला, त्यानंतर फेब्रुवारीचा हप्ता सुद्धा मिळालेला आहे आणि आता मार्च महिन्याच्या हप्त्यासंदर्भात सुद्धा राज्य सरकारने निर्णय घेतलेला आहे। मार्च महिन्याचा हप्ता सुद्धा तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पहा, सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाच्या माध्यमातून विशेष सहाय्य विभागाच्या माध्यमातून हा हप्ता वाटप करण्यासंदर्भातला निर्णय तुम्हाला लवकरच पोर्टलवरती पाहण्यास मिळणार आहे। फेब्रुवारीच्या हप्त्यामध्ये बऱ्याच लाभार्थ्यांना पैसे जर आले नसतील तर त्यांच्यासाठी सुद्धा अत्यंत महत्त्वाची सूचना आहे। पहा, 2-3 महिने झाले तुम्हाला वेळेवर पैसे मिळत नाहीत तर तुम्ही काय करायचं आहे, जर तुम्हाला या योजनेमधून इथून पुढे कंटिन्यू हप्ता सुरू पाहिजे असेल, 2026चे पैसे मिळायचे असतील, सर्व पैसे या वर्षामध्ये जे राज्य सरकारकडून वाटप करण्यात येणार आहे ते मिळवायचे असतील तर तुम्हाला या योजनेमध्ये समाविष्ट केलेला आहे का काढून टाकलेला आहे हे अगोदर चेक करणं गरजेचं आहे, कारण बऱ्याच लाभार्थ्यांना 3 ते 4 महिने झालं पैसे येत नाहीत आणि अशा लाभार्थ्यांना या योजनेतून काढून टाकल्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। आणि ही शक्यता काय आहे, पहा, बरेच लाभार्थी असे आहेत ज्यांना वेळेवर पैसे मिळत नाहीत, त्यांनी KYC पूर्ण केलेली नसल्यामुळे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची जी प्रक्रिया सुरू होती ती पूर्ण केल्या नसल्यामुळे त्या ठिकाणी त्यांना काढून टाकण्यात आल्याचा अंदाज आहे आणि त्यामुळे 2026 मध्ये पैसे असतील तर नव्याने फॉर्म भरायला तुम्हाला काहीच हरकत नाही। नव्याने फॉर्म भरा, योजनेचा लाभ मिळून जाईल। त्याचबरोबर राज्य सरकारकडून ज्या वेळोवेळी सूचना देण्यात येतात KYC करण्यासंदर्भात, कागदपत्र जमा करण्यासंदर्भात, या सूचनांचं देखील पालन करणं गरजेचं आहे। फक्त योजनेमध्ये फॉर्म भरला म्हणजे प्रत्येक महिन्याला तुम्हाला वेळेवर पैसे मिळणार नाहीत, तर पुढचं देखील प्रोसेस करणं गरजेचं असतं आणि या प्रोसेस संदर्भात राज्य सरकारकडून येणाऱ्या ज्या सूचना असतात त्या सूचना देखील आपण चॅनलवर पाहत असतो। त्यामुळेच मी सुरुवातीला सांगितलेलं आहे की योजनेच्या सर्व अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला न चुकता सबस्क्राईब करून ठेवायचं आहे। तुम्ही व्हिडिओ पाहता पण सबस्क्राईब करायला मात्र कंजूसपणा करता किंवा विसरून जाता, तर यापैकी दोन्ही काही करत असाल तुम्ही तर नक्की करू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून या योजनेच्या सर्व अपडेट तुम्हाला वेळेवर मिळत राहतील। तर आता आपल्या मार्च महिन्याच्या हप्त्यासंदर्भात माहिती पाहूया। मेन मुद्दा आहे आपला तो की कधीपर्यंत हप्ता जमा होणार आहे। तुम्हाला माहीत आहे साधारणपणे 5 ते 6 तारखेला या योजनेचा हप्ता येणं अपेक्षित असतो, पण 2-3 महिने खूप लांबला आहे हा हप्ता, पण आता काळजी करायची गरज नाही। फेब्रुवारी महिन्यानंतर मार्च महिन्याचा हप्ता तुम्हाला 5 ते 6 तारखेला जमा करण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। सगळ्यात मोठी ही अपडेट आहे, 5 ते 6 तारखेपर्यंत तुमच्या खात्यामध्ये पैसे मिळतील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आलेली आहे, अशी शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे आणि ही शक्यता लवकरच तुम्हाला नोटिफिकेशनच्या माध्यमातून दिसणार आहे। त्यामुळे ही नोटिफिकेशन आली की मी तुम्हाला कळवणार आहेच। तर ही होती आजची मोठी अपडेट मार्च महिन्याच्या हप्त्यासंदर्भातली, नक्कीच खुशखबर आहे तुमच्यासाठी ही।